नमस्कार, ठाणे वॉचमध्ये सर्वांचं स्वागत करतो। दुपारी ह्याच कॅडबरी जंक्शनवरनं आपण बघितलं तर वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त आहेत पंकज शिरसाट यांचं लाईव्ह केलेलं होतं। त्याचं कारण देखील तसंच आहे, कारण का या लाईव्हच्या माध्यमातून जर तुम्हाला हे कॅमेरे दिसत असतील तर कॅडबरी जंक्शन जवळ हे कॅमेरे जे आहेत ते लावण्यात आलेले आहे। कुठेतरी वाहतुकी नियमांचं पालन व्हावं यासाठी हे कॅमेरे लावलेले आहेत आणि आता हे कॅमेरे जे आहेत ते देखील सुरू झालेले आहेत आणि इतर भागात देखील कॅमेरे जे आहेत ते आता सुरू करण्यात येणार आहे, जेणेकरून वाहतुकीचं नियम जे आहेत ते कोणी तोडू नये। मात्र यावर आता समाजसेवक महेश मोरे जे आहेत ते या विषयावर आता रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळत आहेत। नेमकं आता त्यांचं यावर म्हणणं काय आहे आपण ते पण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। माझ्याबरोबर समाजसेवक महेश मोरे जे आहेत ते जोडले गेलेले, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। महेशजी, काय सांगाल? दुपारीच आम्ही या ठिकाणावर लाईव्ह केलेलं आहे। कॅमेरे जे आहेत ते वाहतूक विभागाकडून बसवण्यात आलेले आहे। एकीकडे वाहतुकीचं नियम कुठेतरी सर्वांनी पालन करावं यासाठी हे कॅमेरे जे आहेत ते अद्ययावत कॅमेरे या ठिकाणी बसवण्यात आलेत। वाहतूक विभागाला मला विचारायचं आहे की तुम्ही हे कॅमेरे बसवलेत, आनंदाची गोष्ट आहे, चांगलं आहे की बाबा वाहतुकीचे नियम सर्वांनीच पाळायला पाहिजेत। या मताचा मीही आहे, पण मला विचारायचं आहे की हे जर कधी पाळले नाहीत तर तुम्ही त्यांना दंड आकारणार की बाबा झेब्रा क्रॉसिंगच्या पुढे गेलात तुम्हाला अमुक अमुक दंड, हेल्मेट नसेल तुम्हाला अमुक अमुक, सिग्नल तोडला अमुक अमुक, दारू पिऊन चाललं। पण जेव्हा इथे सिग्नल बंद असतात आणि ट्रॅफिक होते आणि त्याचा ते गैरसोय इथल्या सामान्य नागरिकांची होते, मग तेव्हा दंड कोणाला देणार? जेव्हा रस्त्याला खड्डे पडतायत, तिथून खड्डे पडल्याच्या नंतर त्यात दुचाकी अडकून पडून त्यांचे मृत्यू होते, तेव्हा त्यांना दंड कोणाला लावणार? म्हणजे फक्त सहन करायचं, सर्वसामान्य नागरिकांनीच दंड सहन करायचा, अधिकाऱ्यांना कोणत्याही प्रकारचा दंड लागणार नाही। आता इथे तुम्ही बघताय एवढी ट्रॅफिक होते, या टायमाला किती पोलीस कर्मचारी इथे उभे आहेत, फक्त एक त्या कोपऱ्यामध्ये बसलाय ब्रिजच्या खाली, तो एक माणूस काय करणार आहे? तुम्ही बोलताय आता त्या झेब्रा क्रॉसिंगच्या पुढे जर कधी गाडी आली तर त्यांचा फोटो काढण्यात येईल। अरे झेब्रा क्रॉसिंगच्या आधी एक कर्मचारी उभा करा ना, कशाला कोण पुढे येईल? तुमचं कसं आहे माहितीये का की क्राईम तुम्हाला घडवायचं आहे, क्राईम कायमचा बंद करायचा नाहीये। लोक कशी गुन्हे करतील आणि कसं आम्हाला त्यातून खायला भेटेल हे तुम्ही बघताय। ज्या माणसाला गुन्हेगारी बंद करायची असेल, लोकांना चांगलं हे करायचं असेल, तो माणूस तिथे उभा करेल। तुम्ही झाडाखाली पोलीस लपून नाही ठेवणार। तुम्ही जर कधी सिग्नललाच पोलीस उभे ठेवलेत तर तुम्ही मला सांगा कशाला कोण सिग्नल तोडेल? तुम्ही सिग्नल तोडायला त्याला देता आणि मग पुढे त्याला पकडून त्याच्याकडनं चहा पाणी घेता। समजलं? ही फालतूगिरी बंद करा। नेपाळमध्ये जे चालू आहे ना ते महाराष्ट्रात आणि भारतात चालू व्हायला वेळ लागणार नाहीये। आता ही फाईन देखील तशीच आहे। समजा आता हेल्मेट विदाऊट हेल्मेटची जर फाईन तुम्हाला पडली तर पहिले 500 रुपये आहे, सेकंड दंड 1500 रुपये, अशी ती रक्कम जी आहे ती वाढत जाणार आहे। याकडे कसं बघता? सर्वसामान्यांना हा एवढा मोठा जो मान दिलेला आहे ना मुकुट घालायचा, त्यांना पहिले विचारा हेल्मेट घालायच्या लायकीचे रस्ते बनवलेत का तुम्ही? तुमचा हा हेल्मेट असा कसा? हा हेल्मेट तर चालत नाही। नाही, हा हेल्मेट मी रस्त्यावर ऍक्सिडेंट पडून मरावं नाही म्हणून मी नाही घातलंय। हे वरून ज्या वस्तू पडतायत ना, हातोडी पडणं, शिगा पडणे, दगडी पडणे, त्याच्यासाठी घातलेलं आहे। समजलं? हे जे हेल्मेट तुम्ही जे लोकांना घालायला सांगता ना त्या लायकीचे रस्ते बनवा। अरे आम्ही गाडी विकत घेऊन मी 3 वर्ष झाली, त्याच्या आधी दुसऱ्या होत्या गाडीने कधी ना 40च्या वर गेली नाही, 40च्या वर। आणि जर 40च्या वर गाडी जात नाहीये, हेल्मेट घालतो, मुकुट घालून फिरू कशाला मी? मुकुट तुम्ही घाला। समजलं? तुम्ही बादशाह त्या ठाणे शहराचे, ठाणे जिल्ह्याचे, तुम्ही घाला, आम्हाला नका घालू। दादा, याची सुरुवात कॅडबरी जंक्शन पासून झाली, मात्र आता वडवले असेल, माजिवडा असेल, कापूरबावडे असेल, अशा अनेक ठिकाणी 15 दिवसांनी अशा प्रकारचे सीसीटीव्ही कॅमेरे यंत्रित करणार आहेत। जरूर करा, 15 दिवसांनी नाही, तुम्ही लगेच दुसऱ्या दिवशी केलेत तरी चालेल, पण तिथली ट्रॅफिक व्यवस्था, तिथले रस्ते, आतापर्यंत मी 10 वर्ष घोडबंदर रोडला फिरतोय, सर्व्हिस रोड आयुष्यात चालू झालेला मी बघितला नाही। जर चालू झाला ना तर 2 दिवस होतो, तिसऱ्या दिवशी परत तिथे खोदकाम होतं। 10 वर्ष कशाला बोलतात? 10 वर्ष रस्ते चालू नाहीयेत, काय करणार माणसं? हायवेवरनच जाणार ना। सर्व्हिस रोड का बंद ठेवलेत तुम्ही? तुम्ही सगळं आधी नीट चालू करा, लोकांना सुविधा द्या। लोक का हे करतील? लोक का नियम तोडतील?
अरे तुम्ही तोडायला आम्हाला हे करताय, त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतोय. येणाऱ्या काळात याला विरोध होईल या संपूर्ण 100% सर्वसामान्यांनी उतरायला पाहिजे. त्यांना माहिती नाही. आता मला असं माहिती पडलं की 1 तारखेपासून हा कॅमेरा चालू झालाय. जर त्यांनी हा चालू केला तर 1 तारखेच्या आधी 15 दिवस त्यांनी आधी इंटिमेशन द्यायला पाहिजे होतं. बाकीच्या बाबतीत तुमचे फालतू कार्यक्रमाचे बॅनर लावता ना, सुरक्षा काय तुमचं असतं ते, रस्ता सुरक्षा. हा, मग तेव्हा तुम्ही लावता ना. मग याचे का नाही तुम्ही लावले, का नाही या चौकात लावले कॅमेरे चालू झाले म्हणून? अरे तुमच्या मनाची मर्जी चालू आहे. ज्या ठिकाणी नवीन कायदा चालू झाला, समजा त्या डिपार्टमेंटला बोनस चालू झाला, त्या विभागाला बोनस चालू झाला. मला परिवहन मंत्र्यांना विनंती करतो मी, सरनाईक साहेबांना, की सरनाईक साहेब आधी डीसीपी बदली करा. समजलं? तो कोणाच्या आशीर्वादाने तिथं बसलाय ना, हाकलून द्या. त्याच्यामुळे आपलं नाव खराब होतंय. ठाणेकर वैतागलेले आहेत. उद्या मतदान करताना आपल्याला त्याचा रिझल्ट येईल. नाही तर तुम्ही याच्यावरती ऍक्शन घ्या आणि ताबडतोब त्याची बदली करून टाका. दादा, अनेक वेळा आपण बघितलं तर सोशल मीडियावर ह्याच वाहतूक विभागाच्या काही पोलिसांकडून चिरीमिरी घेताना देखील व्हिडिओ व्हायरल झालेले. मग ते अनेक ठिकाण असतील, भिवंडी असेल, फाउंटन हॉटेल असेल, अनेक ठिकाणांचे हे चित्रीकरण जे आहे ते व्हायरल देखील झालेले आहेत. तुम्हाला मी खरं सांगतोय, ग्राउंड लेवलला जे हवालदार असतात त्यांची ह्याच्यात काही चुकी नाहीये. बिचाऱ्यांना प्रत्येकाला टार्गेट दिलेलं आहे. समजलं? ही मल्टीनॅशनल कंपनी आहे आरटीओ म्हणजे. हा, हे यांना टार्गेट दिलंय की एवढे पैसे आले पाहिजेत. समजलं? अशा ठिकाणी कॅमेरे लावणे गरजेचं नाही. अरे मी बोलतो उलट हे कॅमेरे काढून ना त्यांच्या कॅबिनमध्ये लावा. आणि मला असं माहिती पडलं की ऑटोमॅटिक आहेत. मग इथून जर कधी शिंदे साहेबांची या अजून कोणत्या मंत्र्यांच्या गाड्या जेव्हा सिग्नल तोडून जातात, ते आले की सिग्नल बंद, म्हणजे ते काय ठाणेकर नाहीत? म्हणजे ते सर्वसामान्य नाही आहेत का? मंत्री महोदय असतील तरी आम्ही निवडून दिले ना त्यांना. मग त्यांच्यासाठी बाकीच्या सर्वसामान्यांना त्रास का? ते लाईनीत उभे ना. आणि त्यांच्या जीवाला असा काय धोका आहे? कोण मारणार आहेत त्यांना? आणि आतापर्यंत भारताच्या याच्यामध्ये किती आमदार, खासदार, मंत्र्यांना गोळ्या घातल्या गेलेल्या आहेत किंवा त्यांच्यावर असे हल्ले झालेत? यापुढे आता पाठपुरावा किंवा या कॅमेराबाबत कसा पाठपुरावा आपला असेल? शेवटचा प्रश्न. तुम्हाला सर्वात मोठी गोष्ट सांगतो, पाठपुरावा करून काही 5 पैशाचा फायदा होणार नाहीये. तुम्ही माहिती अधिकार टाकलं, तुम्हाला उत्तर देत नाही. पहिलं अपील, दुसरं अपील, तिसरं अपील होऊन देत, काही होत नाही. आणि नंतर जेव्हा तुम्ही कोकण भुवनला जाल ना, तुम्हाला माझ्याकडे आता तो विषय मी नंतर घेईन. 1 रुपया दंड लावला तहसीलदारला, 1 रुपया दंड लावला. तो विषय मी म्हणजे सुविस्तारपणे तुम्हाला सांगेन काय काय झालं ते. आणि मग जर कधी 2-2.5 वर्ष आम्ही आमची घासून तिथपर्यंत पोहोचतो आणि तिथे कोकण आयुक्त त्यांना 1 रुपया दंड लावतो, मग आम्ही कशाला त्याचा पाठपुरवठा करू? याच्यावर पाठपुरवठा नाही, याच्यावरती क्रांती पेटणार आहे. जी नेपाळमध्ये पेटली ना, ती पेटेल आता इथे. बाकी काय होणार नाहीये. जर आपण बघितलं तर येणाऱ्या काळात ह्या कॅमेऱ्यांच्या विरोधात ज्या प्रकारे नेपाळला क्रांती जशी झालेली आहे, लोक जे आहेत रस्त्यावर उतरली, त्याच प्रमाणे जे आहे ठाण्यामध्ये देखील जर आपण बघितलं तर लोक जी आहेत ती खऱ्या अर्थाने ह्या संपूर्ण कॅमेरा विरोधात जर आपण बघितलं तर रस्त्यावर उतरलेली आपल्याला पाहायला मिळतील. तुम्ही गाडी इथे आणली ना, तुमचा फोटो काढला तिथून. आता तुम्हाला मी सांगतोय, लाईन आहे ना, ती रिक्षावाल्यांनी लाईन केले, त्या लाईनीच्या मागे राहत जा. तुम्हाला पगार नसेल 10,000, आता दंड लावला तुम्हाला 1,000 रुपये. आणि काय बोलतात? ऍक्च्युली हे आरटीओने आपल्यावरती जबरदस्ती करतात ना, सगळ्याच बाबतीत चलन डायरेक्ट पाठवायचं, त्याला काय आर्ग्युमेंट नाही. म्हणजे सामान्य माणूस खूप त्रासलेला आहे. पण तुम्हाला माहिती आहे कॅमेरे नाही ते माहिती आहे मला. आपण आता लावलं माहिती आहे का 500 रुपयाचा? आता मला माहिती नाही, आता साहेब म्हणतात म्हणून माहिती असेल मला आणि भरावं लागेल. बरं, माझी चुकी आहे. नाही, माझी चुकी मान्य करतो मी, नाही असं नाहीये. पण इतर ठिकाणी बघाल ना, तर बघा आता हॉस्पिटल आहे, बँक आहेत, तिथे माणसाने पार्किंग जी दिली आहे त्यांनी, ती जाणून बुजून त्याने दुसरीकडे दिलेली आहे. बँकेच्या समोर किंवा पार्किंग ऑफिसच्या समोर पार्किंग नाही आहे, म्हणजे माणसाने करायचं काय? पुढचे कॉमन्स आहेत ना. हे मला मान्य आहे. नाही हे जर कधी कॅमेरे लावले असतील तर समोर बघा, सिग्नल कुठचा सुटलाय आणि ही लोक जाऊन तिथे उभी आहेत. आता मला सांगा, या सगळ्यांना दंड लागला की नाही लागला? नाही, ह्यानी सवय केली ती. तुम्ही यापुढे हेच म्हणताय आरटीओ वालेच. आम्ही ते उभे असतो ना, तुम्हाला तिथे येऊन इथे राहा, ह्यानीच काय सवय लावलेली आहे. मी नाही मुद्दाम आलोय. पण आता अचानक तुम्ही हे केलं ना, ते ह्या जागा तुम्हीच कुठेतरी ना, लक्षात घ्या. त्यामुळे असं नका करू. तुम्ही लोकांचा काहीतरी म्हणजे तुम्ही देण्याचे सेवक आहेत ना, तर सेवक म्हणून करा. खूप त्रासलेला आहे प्रत्येक माणूस.
कळलं की नाही? मला एक बोलायचंय, दरवेळी का दुचाकी चालकच का मरणार? कधी फोर व्हीलर वाल्यांची चेकिंग केली का तुम्ही? त्यांना लायसन विचारलं? फक्त सीट बेल्ट नसेल तर तुम्ही थांबवता. त्यांना बाकीच्या गोष्टीला तुम्ही थांबवायची हिंमत आहे का तुम्हाला? किती झेड ब्लॅक गाड्या ठाण्यामध्ये फिरतायत, त्याच्यात काय होतं काय नाही, कोण बसतोय? अरे ते पोलिसांच्या लाईटी लावून किती गाड्या फिरतात, का नाही तुम्ही थांबवत? का नाही देण्यात आलं? ते काय बाप आहेत तुमचे? दरवेळी तुम्हाला सर्वसामान्य माणूसच का भेटतो? कारण तो सहन करतो म्हणून. हे बघा, सहन नेपाळलाही करत होते. एक दिवस अंत येईल, लक्षात ठेवा, मी सांगतोय तुम्हाला. आणि ती वेळ येऊन देऊ नका. तुमच्यावर लवकर काळ आलाय, तुमचा वेळ आलेली नाही, ती वेळ येऊन देऊ नका. नक्कीच एक जर आपण बघितलं तर काळ आलाय, वेळ येऊ देऊ नका, असं देखील जे आहे महेश मोरे यांनी ठाणे वॉचशी बोलताना सांगितलेलं आहे. नक्कीच आज 1 तारखेपासून कॅडबरी जंक्शन जवळ हे कॅमेरे जे आहेत ते आता या ठिकाणी लावण्यात आलेले. आपण जर बघितलं तर आता खऱ्या अर्थाने लाईव्ह सुरू झाल्यानंतर या ठिकाणी जे आहेत वाहतूक विभागाचे कर्मचारी येऊन जे आहेत या ठिकाणी सांगताना पाहायला मिळतात की झेब्रा क्रॉसिंगच्या पलीकडे या म्हणून. आणि खरंच खबरदारीचा उपाय म्हणून महेश मोरे देखील जे आहेत आता इकडे येणाऱ्या टू व्हीलर नागरिकांना जे आहे त्या ठिकाणी सांगताना आपल्याला पाहायला मिळतात. कैमरा को बोलेगा तू कि सिग्नल चालू था, मैं आ गया इधर तक. हाँ, तो फिर वैसा नहीं होएगा. वो तुम पैसा देके भी अभी काम किधर होएगा मालूम है ना तुम्हारा? हाँ, तो तुम कमाएगा 10-15 हजार रुपया, जाएगा महीने का तुम्हारा 2-3-4-5 हजार रुपया. समझा? तो इसके लिए ना पीछे खड़े रहो और उनको जो करने का करने दो. अभी इधर अंग्रेजों का राज चालू हो गया है. हाँ, हम बोले सो कायदा, तुम बोलेगा वैसा कुछ नहीं होएगा. नक्कीच येणाऱ्या काळात चायनासारखा उद्रेक नेपाळसारखा उद्रेक जो आहे तो ठाण्यामध्ये देखील ह्या कॅमेऱ्याच्या विरोधात होताना पाहायला मिळणार आहे. आणि तसं वक्तव्य जे आहे ते महेश मोरे यांनी ठाणे वॉचशी बोलताना केलेलं आहे. नक्कीच जर बघितलं तर सर्वसामान्य नागरिकांवरच वाहतूक विभाग जे आहे कारवाई करताना आपल्याला पाहायला मिळतंय. 4 व्हीलर असेल किंवा ब्लॅक काचांच्या ज्या काही गाड्या असतात त्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करताना पाहायला मिळत आहे. मोठ्या संख्येने जर आपण बघितलं तर ज्या काही पोलिसांच्या लाईट ज्या आहेत लाल आणि निळ्या रंगाच्या लावून अनेक जे आहेत राजकीय कार्यकर्ते देखील आपल्याला फिरताना पाहायला मिळतात. मात्र त्यांची गाडी अडून जे आहे त्यांना कुठल्याही प्रकारची विचारणा होत नसल्याचा आरोप देखील आता महेश मोरे यांनी केलेला आहे. पुन्हा एकदा मी महेश मोरे यांच्याकडे जातो. दादा, काय सांगाल? आता आपण तुमच्या मार्फत जी बातमी चालू झाली त्याच्यानंतर ही लेडी वॉर्डन इथे उभी राहिली. आता लोकांनी सगळ्यांनी मागे गाड्या केल्या की नाही? मग असंच तुम्ही सगळीकडे का नाही उभं करत आहे? का नाही उभं करत पहिल्यांदीच? कशाला लोक क्राईम करतील? आता तो आतमधला हवालदार आला की नाही, सर्कलला उभा राहिला की नाही? न्यूज बघितल्यानंतर आले की नाही? पण तुम्हाला हे करायचंच नाहीये. तुम्हाला फक्त खायचंय. तुम्ही खा. तुम्हाला नवीन महेश मोरे पण दिसणार आहे. तुम्हाला मी भरवायला येणार आहे हाताने, लक्षात ठेवा. आजच ठाणे वॉचच्या पेजला लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.